आणि तो महाराष्ट्रात 3.25 लाख हेक्टर शेतजमीन घेतली गेल्या 5 वर्षातली आकडेवारी साहेब महाराष्ट्रामध्ये गेल्या म्हणजे त्या दादांनाच माहिती सगळ्या गोष्टी संदर्भात माहिती त्या संदर्भात माझी माहिती घेतलेली नाही। मी पूर्ण माहिती घेतो, परंतु शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे अशा प्रकारचं काही आकडेवारी या ठिकाणी आपल्या मार्फत या ठिकाणी मला माहिती मिळते। तर मी त्या संदर्भात माहिती घेतो आणि मग आपल्याशी बोलतो। नक्की केस वाईज प्रत्येक केस ही वेगवेगळी असते, त्यामुळे केस वाईज मला माहिती घेऊन आपल्याशी बोलावं लागेल। ते प्रत्येकाचं वेगवेगळं मत आहे, त्यामुळे ते त्यांचं मत काय आहे हे मला सांगता येणार नाही। विधान परिषदेसाठी मला सांगता येणार नाही। संजय शिरसाट साहेब आणि त्यांचं खातं या विषयात मी जास्त बोलू शकत नाही, कारण मला त्याची काही माहिती नाही। मी त्यावर जास्त भाष्य करत नाही। आमची पण तीच अपेक्षा आहे ना, दादांनी मुख्यमंत्री व्हावे, कोणत्या पक्षाला वाटणार नाही, कोणत्या पक्षाच्या नेत्यांना मंत्र्यांना वाटणार नाही। आमची सर्वांचीच अपेक्षा आहे की दादांनी मुख्यमंत्री व्हावं या राज्याचं। काँग्रेसने देखील मठावर आलं कार्यकर्त्यांना आदेश दिले की हॅलोऐवजी आता जय शिवराय म्हणा। चांगली गोष्ट आहे, काय वाईट आहे? शिवाजी महाराजांच्या संदर्भात राज्यामध्ये जय शिवराय म्हणणं हे प्राऊड फील करण्यासारखं आहे, त्यामुळे ते म्हणत असतील तर चांगली गोष्ट आहे। वाईट काय आहे? कोकटे साहेब तुमच्या कारखान्यांनी मागणी करणं साहजिक आहे। कारखाने सध्या तोट्यामध्ये चाललेले आहेत आणि त्याच्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून त्यांना मदत करण्यासंदर्भात हार्वेस्टरची स्कीम आम्ही या ठिकाणी आणतोय, जेणेकरून लेबरवरती खर्च कमी होईल आणि हार्वेस्टरच्या माध्यमातून कारखान्यांना या ठिकाणी बळकटी मिळेल असाही विचार कृषी खात्याच्या वतीने आम्ही करतो। मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे, पण एक गोष्ट खरी आहे, ते मी त्याला डिटेल्स त्यामध्ये मी अभ्यास केलेला नाही, पण एक गोष्ट खरी की जमीन कमी होती ही गोष्ट मला मान्य आहे। कारण वेगवेगळ्या प्रकल्पासाठी जी जमीन अधिग्रहित केली जाते त्यासाठी जमीनच लागणार आहे, त्यामुळे ती जमीन कमी होणं साहजिक आहे। ती म्हणजे विकासाची प्रक्रिया आहे, त्यामुळे त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही। भेटू ना, काय बिघडलं? खासदार आहेत, खासदार म्हणून कामासाठी कोणाकडे जाऊ शकतात। सरकार आहे, सरकारमध्ये कोणत्याही पक्षात सरकारला एकदा निवडणूक संपल्यानंतर तो खासदार असो, आमदार असो, जिल्हा परिषद कॉर्पोरेटर कुणी असो, तो त्या जनतेचा लोकप्रतिनिधी असतो आणि लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या कामासाठी कोणाला सरकारला भेटावं, मंत्र्यांना भेटावं हा अधिकार प्रत्येकाचा आहे, त्यामुळे त्यांना भेटल्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही। शरद पवार त्याच्या प्रयत्न करत असतो, त्यांचा प्रयत्न करणं साहजिक आहे, आमचे प्रयत्न करणं साहजिक आहे, ही साहजिक प्रक्रिया आहे। त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सर्वजण पक्ष म्हणून या ठिकाणी सामोरं जात असताना आमच्या अपेक्षा वाढल्या तर काही गैर नाही, परंतु कोणाचं तरी काढून घ्यायचं, कोणाचं तरी हिसकून घ्यायचं असा विचार आमच्या मनामध्ये नाही। मेरिटली राज्यातल्या जनतेने दादांच्या पाठीशी उभं राहावं अशी आमची सर्वांची मनापासूनची धारणा आहे। 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी यंत्रणा त्यासाठी कार्यान्वित करणार का आपण? हो, यंत्रणा सुरू आहे ना, यंत्रणा कार्य चालू आहे, डेमो चालू आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही या ठिकाणी जाऊन त्याची तपासणी करतोय आणि मार्केटमध्ये जे जे टेक्निक नव्याने उपलब्ध आहेत ते नव्याने टेक्निक आणून आणि शेतीमध्ये उत्पादन खर्च कसा कमी करता येईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार। नाशिक विभागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी माझ्या कार्यालयाशी संपर्क साधता यावा, त्यांचे प्रश्न या ठिकाणी सुटावेत या उद्देशाने एक छोटंसं कार्यालय मी या ठिकाणी सुरू केलेलं आहे, संपर्क कार्यालय माझं। जोपर्यंत नवीन संपर्क कार्यालय होत नाही तोपर्यंत या भागात इथूनच या विभागातल्या शेतकऱ्यांना संपर्क करता येईल आणि इथले प्रश्न राज्य पातळीवर सोडवण्यासाठी इथे काही आमचे स्टाफ या ठिकाणी बसलेला असेल, तो स्टाफ या ठिकाणी मदत करेल आणि मी सुद्धा आठवड्यातून 2-4 दिवस 2-4 तास या ठिकाणी येऊन बसणार आहे। त्यासाठी आज हे कार्यालय सुरू केलं आहे। सीज असेल किंवा तिकडचा जो अजून सुरू झालेला बघा, आयात आणि निर्यात हे धोरण आहे, याच्यामध्ये या धोरणांमध्ये शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावेत अशी प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा असते आणि कृषी खात्याची पण अपेक्षा तीच आहे। त्यामुळे आता या वर्षीचा जर माल कमी असेल, बरंच अंशी द्राक्ष बागा कमी झालेल्या आहेत, त्यामुळे द्राक्ष बागाचा माल कमी आहे आणि मागणीच्या प्रमाणामध्ये कदाचित तेवढा माल उपलब्ध होऊ शकत नसेल, त्यामुळे कदाचित लवकर या ठिकाणी सीझन संपू शकतो। निकालावर काय चर्चा करायची आता? त्याच्यावरती न्यायालयीन बाब असल्यामुळे मला त्याच्यावर चर्चा करता येत नाही, हे मी अगोदर सांगितलेलं आहे। मला फक्त ह्या निकालाच्या केसमध्ये स्थगिती मिळालेली आहे, निकाल लागलेला नाही आहे। त्यामुळे तुम्ही सारखं निकाल विरोधक आहे तेच बोलतात, आपण मीडिया तेच बोलते, निकाल लागलेला नाही आहे।
माझ्या खालच्या न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे निकाल लागायचा, अजून अपील चालायचं आहे, पण साहेब वेळ आहे अजून. ज्या कोर्टाने स्थगिती दिली आहे त्या कोर्टावर आता लोकप्रतिनिधी खुलेपणे आरोप मुनगंटीवार म्हटले करतायत. की तो कोणी प्रत्येक जण आपापल्या सोयीने या ठिकाणी भाष्य करतो. मला एक सांगा की न्यायालयावरती अशा प्रकारचा संशय व्यक्त करणं म्हणजे हे मूर्खपणाचंच लक्षण आहे. कारण खालच्या न्यायालयाने जर निकाल उरला त्या संदर्भात तुम्ही काहीच बोलत नाही, वरच्या न्यायालयाने स्थगिती दिली म्हणून तुम्ही लगेच निगेटिव्ह बोलायला लागले. म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीचं घेता का? म्हणजे तुम्हाला काहीतरी टीका टिप्पणी करायला मटेरियल पाहिजे म्हणून तुम्ही तो विचार करता का? तर हे सगळं चुकीचं आहे, राजकीय आहे याच्या पाठीमागे षडयंत्र. त्यामुळे राजकीय लोकांनी काय बोलावं काय बोलू नये तो त्यांचा भाग आहे. राजकीय प्रश्न होता. हे बघा, आता रस्ते, पाटबंधारे प्रकल्प, मार्केट कमिट्या, त्याच्यानंतर बिल्डिंग्स, या सगळ्या गोष्टीसाठी जमीन तर लागणारच आहे. हे काय हवेत गोष्टी होऊ शकत नाही. त्यामुळे जेवढी प्रगती कराल, जेवढं तुम्ही पुढे जाल तेवढ्या प्रकारे तुम्हाला जमिनी उपलब्ध करून द्याव्या लागतील. आणि त्या दृष्टिकोनातून तेवढी जमीन कमी होणं साहजिक आहे असं माझं मत आहे. परंतु त्यामध्ये थांबवायचं काय? आता समृद्धी हायवे झाला, समृद्धी हायवेला थांबू शकत नाही. त्याच्यानंतर आता नव्याने परत शक्तिपीठ या ठिकाणी हायवे होतो आहे. त्यानंतर नव्याने आपले काही रस्ते अप्रोचेसमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे. काही MIDCच्या लँड अक्वायर होत आहेत. अशाप्रमाणे जमीन हळूहळू त्या ठिकाणी कमीच होत जाणार आहे. तो एक दुर्दैवाचा भाग आहे, पण त्याशिवाय अपरिहार्यता आहे, त्याशिवाय पर्याय नाही. 50% पेक्षा जास्त जमीन गेल्या भारतातल्या